उद्धव ठाकरेंना डांबून कसं ठेवायचं हे काम संजय राऊतने केलेलं आहे। म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे। आणि या संजय राऊत मुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्र होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे। शरद पवारांनी सत्कार केला आणि हे राहुल गांधीला गळा भेट घेण्यासाठी काश्मीरपर्यंत जातात। म्हणजे मराठी माणसाने एकत्र येऊ नये आणि मराठी माणसाच्या नावाने जे काय आव उठवतात ना, हा घाणेरडा प्रकार यांनी केलेला आहे। महत्त्वाचं मला एक वाटतंय, त्यांनी त्या साहित्य संमेलनाला ज्या भाषेने बोललाय की हे दलाल आहेत, अहो या संजय राऊतला कधीतरी ते साहित्य संमेलन कळालंय का? हा सामनामध्ये येण्याच्या पूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागलाय। मला वाटतं त्या सर्व मान्यवरांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे। खऱ्या अर्थाने याला जोडे मारले पाहिजे। एक म्हणा ना, संजय राऊतचं करायचं काय, खाली मुंडकं आणि वर पाय, हाच त्याच्यावर एक उपाय आहे असं मला वाटतं। नक्कीच, पण एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून त्यांनी उल्लेख केलाय आणि गद्दारांचा सन्मान त्या ठिकाणी शरद पवारांनी करायला नको होता, हा महाराष्ट्राच्या अस्मितेला बसलेला धक्का आहे असं म्हणाले। खानदानी असावं लागतं त्यासाठी। एकनाथ शिंदे साहेब हे खानदानी आहेत, खानदानी। शिवसेना प्रमुखाचे विचार या ताकदीने पेलणारा तो नेता आहे आणि याची जाणीव शरद पवार साहेबांना सुद्धा आहे। म्हणून एखाद्याबद्दल अशा चांगल्या पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी करणं हा त्यांना मिळालेला हा बहुमान आहे। म्हणून या इतरांची आम्ही चिंता करत नाहीत। तुम्ही फक्त दलाली करणं, लोकांच्या पायागड्या घालणं लोकांसमोर, एवढाच उद्योग ह्या संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला राहिलेला आहे। टीका करून आपला दिवसाची सुरुवात कशी करायची, टीका करून इतरांना वाईट कसं बोलायचे, हेच यांचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने काम करतायत। महाविकास आघाडी राहिली कुठं? यांना काँग्रेस विचारते कुठं? यांना राष्ट्रवादी विचारते कुठं? हे त्यांच्या दारात जात आहेत। सिल्वर ओकला कोण जात आहे? कधी पाहिलं तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये? राष्ट्रवादीचं कोणी त्यांच्या घरी गेलेलं? काँग्रेसचं कोणी त्यांच्या बरोबर बसलेलं? त्यांनी आता यांना सोडून दिलेलं आहे। आता काय करायचं काय नेमकं हेच त्यांना सुचत नसल्यामुळं हे असे नवीन नवीन प्रकार काढतायत। परंतु येणारे कोणतीही निवडणूक असेल की काही असेल, तुम्हाला दिसेल हे एकटेच राहणार आहेत, एकटेच पडणार आहेत आणि यांचा अंत आता हा ठरलेला आहे। पवारांनी काल शिंदेचा नाही तर अमित शहा यांचा सत्कार केला अशी टीका केली। पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केलाय, तो महाराष्ट्राच्या एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा झालेला एकनाथ शिंदेचा सत्कार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। मग तो अमित शहाचा सत्कार म्हणा, त्यांना मोदी साहेबांचा सत्कार म्हणा, परंतु त्याचा बहुमान हा एकनाथ शिंदे साहेबाला मिळालाय, याचा आम्हाला अभिमान आहे।